महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। SSSचा मंत्र घेऊन अश्विनी सानप मैदानात। स्मार्ट, सेन्सिटिव्ह आणि स्ट्रिक्ट पोलिसिंगने गुन्हेगारीवर करणार लगाम। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसिंग अधिक सक्षम, जबाबदार आणि नागरिक केंद्री करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्पष्ट केले। स्मार्ट, सेन्सिटिव्ह आणि स्ट्रिक्ट या SSS धोरणाच्या आधारे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सानप यांनी सांगितले की जिल्ह्यातील गुन्हेगारीचा सध्याचा कल सखोलपणे अभ्यासून त्यानुसार पोलिसिंगमध्ये आवश्यक बदल केले जातील। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तात्काळ प्रतिसाद प्रणाली आणि गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्षम करून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यावर भर दिला जाईल। कम्युनिटी पोलिसिंगला चालना। पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे। समाजातील विविध घटकांशी सतत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल। गावापासून शहरापर्यंत संवादाचे मजबूत जाळे उभारण्यावर विशेष भर राहील। शिस्त हा पोलीस दलाचा कणा आहे असे नमूद करत सानप यांनी पारदर्शक व जबाबदार कामकाजासाठी कटिबद्धता व्यक्त केली। प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने कार्य करावे यासाठी अंतर्गत नियंत्रण यंत्रणा अधिक मजबूत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळा व महाविद्यालय परिसरात दामिनी पथक अधिक सक्रिय केले जाणार आहे। नियमित पेट्रोलिंग वाढवून छेडछाड व इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवले जाईल। तसेच मुली व महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्यावरही भर दिला जाईल। सायबर गुन्हे, महिला सुरक्षा आणि वाहतूक नियम यांसारख्या विषयांवर विशेष जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांना अधिक सजग करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। पोलीस विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवून विश्वासाचे नाते अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे। या पत्रकार परिषदेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, नंदुरबार। संरक्षण काही कशाबद्दल कसं राहणार आहे? महिलांच्या बाबतीमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आमचं दामिनी पथकाच्या मार्फतीने पोलिसिंग तर असतंच, पेट्रोलिंग असतं, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी महिला कशा सज्ज होतील किंवा त्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये कसं बळ निर्माण होईल या दृष्टीने काही उपाययोजना करण्याचा मनोदय आहे। तर त्याची तयारी झाल्यानंतर मी परत आपल्याशी त्या बाबतीत संवाद साधेनच। मी स्वतःही काही कॉलेज आणि शाळेला भेट देऊन महिलांमध्ये, मुलींमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे। असणार आहे काय कार्यक्रम? काल सायंकाळी मी नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे। नंदुरबार जिल्ह्याचा क्राईम ट्रेंड लक्षात घेता समाजाभिमुख, लोकाभिमुख पोलिसिंग राबवण्याची मनोदय आहे। स्मार्ट, सेन्सिटिव्ह, स्ट्रिक्ट आणि स्विफ्ट असं पोलिसिंग राबवलं जाईल। त्याचबरोबर पोलिसांच्या वेलफेअरबाबतही बरेच उपक्रम राबवणं गरजेचं आहे, ते देखील राबवले जातील। आणि कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून समाजामध्ये सौहार्द कसा राखला जाईल या बाबतीत विशेष प्रयत्न केले जातील। पोलीस दलाचा कणा आहे त्या बाबतीमध्येही विशेष भर दिला जाईल।